कोण आहे ना? नागराज मंजुळे. नागराज मंजुळे आपल्याला माहित असतो, परंतु त्याचा एक चुलत भाऊ आहे बालाजी मंजुळे. त्याचा एक छोटा किस्सा आहे. घरामध्ये 7 मुले होती आणि आई बिचारी दगडफोडाचं काम करत होती. मे एप्रिल असा महिना होता आणि हा चिमुकला 5 वर्षाचा हा बालाजी आपल्या आई बरोबर कामाला गेलेला होता. आणि मग दगड फोडता फोडता एक दगडाची चीप एकदम डाव्या डोळ्यामध्ये त्याच्या घुसलेली आहे. रक्ताचा महापूर त्या ठिकाणी वाया लागला. 3 साड्या करतंय मुलं, 5 वर्षाचं मुलं. आणि मग सोलापूर जिल्ह्यातला आहे, करमाळा तालुक्यातला. आणि मग त्याला घेऊन ती करमाळाला गेली. करमाळाला गेल्यानंतर डॉक्टर म्हणजे गेला 40,000 रुपये खर्च येईल, ऑपरेशन करावं लागेल डोळा पूर्ण कामी होण्याच्या आधी. ती म्हणजे कसं तर 400 रुपये मी कोणी मागवून घेऊन आले म्हणजे आता कसं शक्य आहे. डॉक्टर मला कमीत कमी 30,000 रुपये एवढा खर्च लागेल. शेवटी ती तसंच आपल्या बाळाला घेऊन गेले आली. सुईनं ते दगडाचे जे कण होते ते तिने काढले. आणि मग म्हणजे आता मी कामाला जात नाही, आता बस झालं म्हणजे, कारण अजून पुन्हा आला मुलगा त्याच्या डोळ्यात गेला तर दुसराही डोळा होईल. परंतु खूप लोकांनी आग्रह केला आणि काही अडचण नाही म्हणजे तुझा आणि हा मुलगा शाळेत जाईल. आणि मग एक दिवशी परत मुलगा त्या कामावर गेला आणि कामावर गेल्यानंतर असं लक्षात झालं की मुलांमध्ये साहेब आलेला होता. आणि साहेब आल्यानंतर त्याला सगळे सॅल्यूट करत होते. ते म्हणजे आतापर्यंत मुनिमाला सॅल्यूट करत होते. मुनिम हा कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सॅल्यूट करत होता, कॉन्ट्रॅक्टर तहसीलदारला करत होता. पण तहसीलदार सुद्धा आज त्या साहेबाला सॅल्यूट करते. कोण बाबा? तर ते विचारलं आईला, तर ते म्हणजे हे कलेक्टर आहे. कलेक्टर आहे म्हणजे त्याच ठिकाणी आईने सांगितलं की बाळा तुला आता कलेक्टर बघा. घरामध्ये 7 लोक, दगड फोडणारे, वडार समाजातली ही स्त्री, तिच्या घरात कधी शिक्षणाचा गद्य नव्हता, पण आईने एक विश केले की तुला आता कलेक्टर व्हायचं आहे. आणि बघता बघता मग या बाळाने खूप सारा अभ्यास केला. आणि अभ्यास केल्यानंतर भारतातून 53 महाराष्ट्रातून 3रा आणि राज्यशास्त्र विषयात भारतातून पहिला UPSC परीक्षेमध्ये तो झाला. आणि बघता बघता तो कलेक्टर झाला. आणि आता जे दिव्यांगाचं आयुक्तालय आहे, त्या आयुक्तालयाचा आयुक्त म्हणून सध्या तो काम करतो.